तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आपण बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 चालू केली, त्यातला पेपर क्रमांक 2 याचा आज व्हिडिओ एक्सप्लेनेशन पाहताय तुम्ही। बूस्टर टेस्ट सिरीज घेण्याच्या पाठीमागे पर्पज काय? दररोज गणिताचा पेपर आम्हाला सोडवायला मिळतोय, त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन मिळतोय, हे जमेची बाजू। कारण प्रॅक्टिस होईल, पण चुका कोण सांगणार, चुका सुधरून कोण सांगणार, तर हा बूस्टर टेस्ट सिरीज सोडून सांगणार, लक्षात ठेवा। त्यामुळे दररोज आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलला जायचं, सर्च करा, हे जे नाव दिसते तुम्हाला हे नाव टेलिग्रामवर सर्च करा, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट। त्या टेलिग्रामला जॉईन राहा। दुपारी बरोबर 12 वाजता प्रत्येक बूस्टर टेस्ट सिरीजचा पेपर पडतोय। तुम्ही जवळच्या जेरॉक्स दुकानात जाऊन विचारा, तिथेही मिळेल तुम्हाला। पेपरची प्रिंट काढायची, सोडवायचं आहे आणि नंतरच आपला व्हिडिओ पाहायचा आहे। म्हणजे आता व्हिडिओ पाहता असताना लक्षात ठेवा, पहिला तुम्ही पेपर सोडवला पाहिजे, किती वेळात 20 प्रश्न कव्हर झाले नोटीस केलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर ज्या चुका आहेत त्या चुका सुधरून त्या पेपरच्या बाजूला लिहिलं गेलं पाहिजे। पेपरला जाणून बुजून 6 पेजेस मी ठेवतोय, त्याचं कारण आहे प्रश्नाच्या बाजूला थोडी जागा ठेवलेली आहे। जागा कशासाठी ठेवली आहे? ज्या काही ट्रिक्स, ज्या काही फॉर्म्युले, ज्या काही कन्सेप्ट लिहायला जागा तिथं ठेवलेली आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे प्रत्येकाने एक फाईल करा, फाईलमध्ये एक एक पेपर लावत चला। अजिबात हलगर्जीपणा नको आहे। शिक्षणासाठी खर्च करा, कंजूसी नको। ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलणार आहे तिथं कंजूसी नको मित्रांनो। झेरॉक्स काढायला कचरू नका, झेरॉक्स काढा, मोबाईलवर सोडत बसू नका। मी कायम सांगतोय, या दशेमध्ये, विद्यार्थी दशेमध्ये आपल्या विद्येवरती, वही, नोटबुक, क्लास याच्यावरती खर्च केला पाहिजे। जिथं ज्ञान मिळतं तिथं खर्च केला पाहिजे, जेणेकरून आपलं आयुष्य सुधारणार आहे। त्यामुळे याची काळजी घ्या। चला आपण दुसरा पेपर आपल्या टेलिग्रामला टाकलाय, लक्षात ठेवायचं मित्रांनो। हा दुसरा जो व्हिडिओ आहे दुसऱ्या टेस्टचा, हा तुम्हाला यूट्यूबवर मिळतोय। बाकीचे सगळे म्हणजे बूस्टर 4.0 मध्ये टोटल 15 पेपर होणार आहे, त्यातले 3 पेपर यूट्यूबला मिळणार आहे, बाकीचे पेपर तुम्हाला आपल्या ॲपवर मिळणार आहे। फक्त 110 रुपये फी आहे। 110 रुपयामध्ये 15, हे 15 दिवस गेले की पुढे मी 4-5 दिवस गॅप देणार, पुन्हा मग 5.0। शेवटी टेस्ट किती सोडवाल तुम्ही ठरवायचे। दररोज एक एक पेपर सोडवणं काळाची गरज, लक्षात ठेवा। भीती तुमची मरून जाईल। गणिताविषयी गणित पाहिल्यानंतर जी थंडी वाजते ती निघून जाईल आणि सगळ्यात चांगले मार्क आपल्या विषयामध्ये मिळतील। त्यासाठी माझ्याबरोबर दररोज तुम्ही कष्ट करायचे, लक्षात ठेवा। मी सगळा क्रक्स काढून, सगळ्या ट्रिक्स काढून, सगळ्या टाईपचे क्वेश्चन मी टेस्टमध्ये घेतोय। तुमचा एकच रोल आहे, त्या टाईपचा प्रश्न चुकला नाही पाहिजे, याची फक्त काळजी घ्या। बाकी सगळं माझ्यावर सोडा, ठीक आहे। चला मग पहिला प्रश्न जो आहे तो आहे टेस्ट क्रमांक 2 चा। पाय चार्टवरती कायम प्रश्न येतोय। पाय चार्ट आयोगाचा फेवरेट आहे। पाय चार्ट वृत्तालेख काय दिली माहिती, खाली दिलेल्या वर्तुळालेखात एका कुटुंबाद्वारे विविध वस्तूवर एका महिन्यात केलेला खर्च प्रदर्शित केलेला आहे। एका कुटुंबाने केलेला खर्च आहे बघा, भोजनावरती किती खर्च, किरायावर किती खर्च, कपडे, इंधन, शिक्षा, अन्य असे सगळं खर्च केलेला आहे। या वर्तुळलेखाचा अभ्यास करून खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। प्रश्न काय? कोणत्या 3 वस्तूंच्या खर्चामध्ये केंद्रीय बिंदूवर 180 अंशाचा कोन तयार होतो? आता गंमत अशी आहे, इथं देताना डिग्री इथं पर्सेंटेज दिले, विचारताना डिग्री विचारले। आता काय 108 कोन म्हणजे तुम्हाला लगेच कळतं 360 पैकी 108, तर टक्केमध्ये किती म्हणून गुणिले 100 करतात। मग यांचं कॅल्क्युलेशन जर केलं, 0 0 गेला, 36 त्रिक 108, 3 गुणिले 10 म्हणजे 30%। याचा अर्थ कोणत्या तिघांची बेरीज 30% होईल ते पाहायचं। मी पर्याय वापर करत असं नेहमी सवय माझी, मी शेवटून ट्राय करायला पाहिजे। ज्यावेळेस पर्यायाशिवाय पर्याय नाही त्यावेळेस शेवटून ट्राय करायचा। शिक्षा 15, इंधन 9, अन्य 6, 6 9 15, 15 15 30। अरे वा, ऑप्शन नंबर 4। म्हणजे कोणत्या 3 गोष्टींची बेरीज 30% होते, तर ऑप्शन नंबर 4 बरोबर। असा हा पाय चार्ट असतो। पाय चार्टमध्ये नेहमी जेवढं विचारलं आहे तेवढं शोधायचं।
हे टक्क्यामध्ये दिले, विचारले डिग्रीमध्ये, आपल्याला कळलं पाहिजे टोटल डिग्री 360 असते, 360 पैकी 108 गुणिले 100, 100ला किती ते कळून गेलं 30%. कोणाची बेरीज 30% आहे? ऑप्शन नंबर 4. पाय चार्टवरती हमखास प्रश्न येतोय, लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न. जर दररोज 8 तास काम करून 25 व्यक्ती एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, किती तास काम करायचे? 8. किती व्यक्ती? 25. 15 दिवसात पूर्ण होते. तर 20 व्यक्ती दररोज 10 तास काम करून ह्याहून दुप्पट काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे पहिलं एक पट नंतर दुप्पट. म्हणजे काम जर वेगळं असेल तर लक्षात ठेवा ट्रिक MDH W1 काम 1 MDH. लक्षात ठेवा ही ट्रिक. माणसं दिवस तास W कधी घेतात? जर काम वेगवेगळं असेल तर. पहिली माणसं किती आहेत बघा 25, दिवस किती आहे 15, तास किती आहे 8 भागिले काम 1. दुसरी माणसं किती आहे 20, दिवस किती 10, दिवस नाही दिलेले D2, तास किती 10, किती काम दुप्पट काम 2. चला D2 काढायचा, इथे कॅल्क्युलेशन होईल 10 गुणिले 10 100 घेऊन या. 25 गुणिले 15 गुणिले 8 छेद 100. 25 चौक 100, 4 दुने 8, 15 दुने 30. म्हणजे किती? 30 दिवसात. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं काय कळलं? माणसं दिवस तास असेल तर MDH हे फॉर्म्युला वापरायचा. जर काम वेगवेगळं असेल तर खाली W1 W2 येणार, साधं सोपं. जर काम तेच असेल तर वरचेच फक्त येतात, लक्षात ठेवा. याच्यात ठेवायचं, उत्तर काढायचं. चला पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 2 5 3 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनातील फरक काय? गुणोत्तर प्रमाण आहे. मी असंही सोडू शकतो, तिन्ही कोनांची बेरीज 180 असते, त्यांच्या गुणोत्तरांची बेरीज खाली लिहितात 10. फरक सर्वात मोठ्या आणि सर्वातला फरक 3, 10 ने भागलं 3, 18 त्रिक 54 म्हणजे 54 डिग्री होणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. गुणोत्तर प्रमाण सर 10 ने का भागलं? गुणोत्तराची बेरीज असते. 3 का केलं? सर्वात मोठा 5, सर्वात छोटा 2, फरक 3. क्लिअर? हे झालं. जर तुम्हाला एक्सच नादी लागायचा असेल, एक्सच करायचा असेल तर पहिला कोन 2x, दुसरा कोन 5x, तिसरा कोन 3x. तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. यांची बेरीज 10x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 10 म्हणजे x बरोबर किती? 18. x बरोबर 18. मग सर्वात लहान कोण होईल? तर सर्वात लहान 2x म्हणजे 36. सर्वात मोठा कोण? 18 पंचे 90. मग 90 वजा 36 किती आलं? 54. ओके, ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे तुम्ही असं जा किंवा असं जा, कसंही जा, कन्सेप्ट प्लस गुणोत्तर प्रमाणची असणारी कन्सेप्ट दोन्हीपैकी कोणतंही वापरा, उत्तर काढा. म्हणजे तुम्हाला त्रिकोणाच्या सर 180 कुठून आलं तुम्ही? त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. काही बेसिक कन्सेप्ट क्लिअरच असावे लागतात तरच येत असतं, अन्यथा नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. एका वर्कशॉपमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी पगार, सर्व किती कर्मचारी माहीत नाही, त्यांचा सरासरी पगार 8,000 रुपये. त्यापैकी 7 अभियंते जे आहेत इंजिनियर, त्यांचा सरासरी 12,000 पगार आणि बाकीच्या लोकांचा पगार 6,000. तर टोटल लोक किती? एकूण कर्मचारी जर पाहिलं तर एकूण जर मी x मानलं मित्रांनो, तर x गुणिले 8,000 हा झाला सगळ्यांचा एकूण पगार इज इक्वल टू 7 इंजिनियर गुणिले 12,000 प्लस उरले किती लोक? तर टोटल x होती, त्यातून 7 वजा केली, उरलेले लोक गुणिले 6,000. मग विचार करा, 8,000 x बरोबर 12×7 84, 84,000 प्लस 6,000 x मायनस 42,000. करेक्ट. या x तिकडे घेऊन इकडे 8,000 x वजा 6,000 x बरोबर यांची वजाबाकी 42,000. यांची वजाबाकी किती आली बघा, किती होतं? 6 7 42, 12 7 84. ओके,
मग यांची वजाबाकी आली 2000x बरोबर 42,000. चला काय होईल, 3 शून्य जातील, 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. x बरोबर 42 भागिले 2, x बरोबर 21. टोटल लोक किती, 21. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कळलं. 6 7 42 आणि 12 7 84. हे लक्षात आलं पाहिजे. ह्यानुसार तुम्हाला लोक टोटल किती असणार आहेत, तर 21 असणार आहे. म्हणजे 21 गुणिले 8,000 यांचा जो टोटल पगार होईल तो 7 गुणिले 12,000 आणि उरलेले लोक 14 गुणिले 6,000 हे होणार. उरलेली कशी काढली, तर 21 मधून 7 वजा केली, कळून जातं. ऑप्शन नंबर 2 बरोबर. हे लक्षात ठेवा. ही जी गोष्ट आहे हे खूप महत्त्वाची मांडणी आहे. टोटल पहिले 7 उरलेले. क्लिअर. चला पुढचा प्रश्न बघा. कोड्या स्वरूपाचा एक प्रश्न होता. थोडंसं विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला येतात का कोड्याच्या स्वरूपात, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. 225 मीटर लांब रस्त्याच्या एका बाजूला समान अंतरावर 26 झाडे आहेत. 225 मीटर लांब किती झाडे आहेत, 26. बर. या अंतराच्या प्रारंभी व शेवटी झाडे लावलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला पण झाडे, हे आपण असं म्हणूया, इकडेही झाडे, इकडेही झाडे, शेवटी पण झाडे. तुम्हाला एक गोष्ट कळत असेल आता इथं, सर झाडं दिसत आहेत 3 पण अंतर किती 2. म्हणजे 225ला जर मी 26 झाडं आहेत तर 25 अंतर होणार. 25 ने जर भागलं तर 9. म्हणजे यांच्यामध्ये 9 9 9 9 असं येत जाणार. 9 गुणिले 25 225 अंतर होतंय, पण झाडं होणार 26. 25 ने का भागलं, कारण झाडं 26 आहे, अंतर 25 आहे. 25 ने भागलं 9. ऑप्शन नंबर 2 बरोबर. कोड्याच्या स्वरूपात होतं. ऑप्शन लक्षात आला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न शेकडेवारीचा. एका कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांपैकी 12% विद्यार्थी आवड खेळांमध्ये आहे, 10% विद्यार्थी आवड गायनामध्ये आहे, एकूण विद्यार्थ्यांच्या 3/4 विद्यार्थी आवड नृत्यांत आहे, म्हणजे 75%. म्हणजे तुम्हाला कळलं खेळ म्हटलं की 12% आहे, गायन म्हटलं तर 10% आहे, आणि पुढं नृत्य म्हटलं नृत्य तर 3/4 म्हणजे 75% आहे. हे टोटल झालं. हे टोटल आवड लक्षात आली आपल्याला. ही आली किती 75 85 97. 97% ही लोक आली. मग राहिली 3%. मग काय विचारले, शिल्लक 15 विद्यार्थ्यांची, म्हणजे 3% म्हणजे 15, तर 100% म्हणजे किती. ओके, 3 5 15, 100 गुणिले 5 म्हणजे 500, म्हणजे टोटल विद्यार्थी किती 500. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एकदम इझी. टक्केवारीचं कळलं पाहिजे. 3/4 म्हणजे तिसरा हिस्सा चौथ्यापैकी म्हणजे 75%. टोटल 97 झालं, राहिलं 3. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न रेल्वे टॉपिक वरती प्रश्न घेतला. आगगाडी. एक 250 मीटर लांब रेल्वे गाडी. रेल्वे गाडीची लांबी 250 मीटर आहे. आपल्या विरुद्ध दिशेने म्हणजे ऑपोजिट डायरेक्शननी 3 किलोमीटर प्रति तास वेगाने रुळाच्या सोबत येणाऱ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते. म्हणजे लक्षात येतंय, पुढून येणारा व्यक्ती आहे, त्याचा व्यक्तीने रेल्वेचा वेग, रेल्वे त्या व्यक्तीला किती सेकंदात ओलांडून जाते 10. तर कोणाचा वेग काढाय, रेल्वे गाडीचा. 2 व्यक्ती विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची बेरीज असते. डिश करो विश करो डिश टीव्ही हे लिहायचं, वेगांची बेरीज करायची, ज्या ज्या किमती दिल्यात त्या ठेवायच्या. व्यक्तीला ओलांडते म्हणजे स्वतःच अंतर ओलांडते, म्हणजे 250 आलं. किती सेकंदात 10. कंसामध्ये V1 माहित नाही, पण या व्यक्तीचा आहे 3. आता 1 किलोमीटर पर आवर आहे, मीटर पर सेकंद करणं गरजेचं आहे, म्हणजेच 518 ने गुणणं गरजेचं आहे. 10 इकडं गुणिले इकडं भागिले करा म्हणजे 25 येईल, बरोबर की नाही. 250 भागिले 10. इकडं खालचा वर येईल, वरचा खाली येईल, म्हणजे V1 + 3. बघा आता जो वरती होता तो खाली आला, खालचा वरती गेला. बघा इथे शून्याला शून्य गेलं, 5 × 5 = 25, 18 × 5 = 90. 90 बरोबर V1 + 3, 3 वजा करा, V1 बरोबर 87. म्हणजे त्या ट्रेनचा वेग किती 87. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे जेव्हा 2 व्यक्ती 2 ट्रेन कुणी असू दे विरुद्ध दिशेने जात असतील, वेगांची बेरीज लक्षात ठेवायचं. ज्या प्रकारचा प्रश्न
आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होतोय त्या प्रकारचा प्रश्न जर परीक्षेला आला, चुकला नाही पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बघा पुढचा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेमध्ये मनीष हा शब्द असा लिहिला जातो तर हर्षू शब्द कसा लिहिला जाईल? मूळाक्षर अक्षरमालेवरती प्रश्न आल्यानंतर मी नेहमी सांगत आलोय ABCD अशी लिहायची, ABCD EFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. मग काय गंमत बघा मित्रांनो, यम म्हणजे एच, यम म्हणजे एच, किती सोडलेत रे? 4 सोडलेत. याच्यापासून 4 सोडा, एच पासून 4 सोडा, सी येणार, सी ने स्टार्ट होणार, सी ने स्टार्ट 1 गेला 3 गेला. आता बाकीची गंमत, दुसरा सारखाच आहे, दुसरा सारखा नाही पाहणार. तिसरा विचार करा, तिसरा बघा, तिसरा एन पासून आय, एन पासून आय, एन पासून आय, 4 सोडून मागेचे. मग इथं सुद्धा आर पासून 4 सोडून मागे या, 4 सोडून मागे, आरच्या मागे 4 सोडून, आरच्या मागे 4 सोडून, किती आलो होतं? मागे आलो होतं ना, आरच्या 4 सोडून मागे, 4 सोडून मागे म्हणजे काय? यम, म्हणजेच इथं यमच येणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. मागे पुढे कळलं पाहिजे, पुढे मागे ही जी कन्सेप्ट आहे ह्याच्यावर ऑप्शन नंबर किती आला? 4. बघा पुढचा प्रश्न, काळकामचा एकदम इझी. अनिल एखादे काम 10 दिवसात पूर्ण करतो, रवी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात? लिहून घ्या. दोघे मिळून काम करायचं असेल, दोघे मिळून XY/X+Y. लक्षात ठेवा, दोघे मिळून ट्रिक, उगीच दोघांनी मिळून काम करण्यासाठी लसावीची मेथड वापरून कन्फ्यूज वेळ घालू नका. साधं सोपं, दोघे मिळून जर काम करायचं असेल तर वरती दोघांचा गुणाकार, खाली दोघांची बेरीज. म्हणजे परीक्षेमध्ये 10 × 15/25 लिहिलं पाहिजे. 5 × 2 = 10, 5 × 5 = 25, 5 × 3 = 15, 2 × 6. म्हणजे दोघांनी मिळून काम करायचं 6 दिवसात होईल. ऑप्शन नंबर 1 बरोबर. हे नोट डाऊन करून ठेवा, कधी चुकू नका. 2 लोकांसाठी लसावी नका वापरू, वेळ जास्त जाईल. कळलं? हे आजमावून पहा. दोघांनी एकत्र काम करायचंय, दोघांचा गुणाकार, दोघांची बेरीज, संपलं. लगेच येतंय. 5-10 सेकंदात कार्यक्रम आहे. परीक्षेत फक्त एवढंच लिहिलं पाहिजे, हे बाकी लिहिलं नाही पाहिजे. हे डोक्यात फॉर्म्युले, ट्रिक सगळं डोक्यात, इम्प्लिमेंटेशन पेपरला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, लसावी मासावीचा प्रश्न घेतला होता. 3 वेगवेगळ्या चौरस्त्यावर आवागमन म्हणजे सिग्नल सूचक दिवे अनुक्रमे 108, 72 सेकंद आणि 48 सेकंद नंतर बदलतात. जर ते एक सोबत 7:42 वाजता बदलले तर पुन्हा कधी बदलतील? म्हणजे तिघं एकत्र 7:42 ला दिसलेत तर पुन्हा कधी? म्हणजे याचा अर्थ तिन्ही, पहिला बदलतो 108 सेकंदाने, दुसरा 72, तिसरा 48. म्हणजे या तिघांचा लसावी काढावा लागेल. तिघांचा लसावी, पहिला आहे 108, दुसरा आहे 72, तिसरा आहे 48. चला कितीने भाग जातो बघा, कितीने भाग जातो? 12. 12 ने भागूया. 12 9 108, 12 72, 12 चौक 48. आता सगळ्यांना जात नाही पण दोघांना जातो. द्या 3 ने, 3 त्रिक 9, 3 2 6, 4 तसंच. आता जातो 2 ने, 3 तासात 3 1 2 1 2 2 4. ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे माझा लसावी असतो. मग लसावी काय? 12 त्रिक 36, 36 दुने 72, 72 दुने 144, 144 त्रिक किती होतात बघा? 144 गुणिले 3 किती होतात? तर 14 त्रिक 42, 432. ओके, म्हणजे 432 सेकंद. ह्याचं रूपांतर करणं गरजेचं आहे मिनिटामध्ये. 432 भागिले 60 जर केलं, 6 7 42, 12 60, म्हणजे 7 मिनिटे 12 सेकंद येणार. वेळ कधीच सेकंद पॉईंटमध्ये घ्यायची नाही. त्यामुळे हे जे ट्रॅप होते मी जे टाकले होते 0.2, 0.20 चूक आहे. वेळ कधीच कशात नसते? पॉईंटमध्ये नसते. म्हणजे 7 मिनिटं एक्स्ट्रा. ह्यात जर 7 मिनिटं केलं तर 49 येणार आणि पुढचं 12 सेकंद. म्हणजे 7 49 12. ऑप्शन नंबर 3 बरोबर. फक्त शिकायचं नाही, फक्त शिकायचं नाही,
पर्यायामध्ये ट्रॅपमध्ये फसायचं असते, इथे फसायचं असते, परीक्षेत नाही. परीक्षेत अजिबात नाही. कारण इथं जर फसले चालेल, कारण इथं ट्रायल अँड एरर चालू आहे. एक्झाममध्ये जर ट्रॅपमध्ये अडकले, बघा पहिले दोन्ही पर्याय मी ट्रॅपसाठी टाकले होते. का टाकले होते? पर्पज तो. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. आता बऱ्याच जणांना, काहींना लगेच क्लिक झाला असेल, काहींना क्लिकच अजून सुद्धा झालेलं नसेल. त्याचं कारण आहे, काही प्रश्न हे स्किप करण्यासाठी असतात. ते जास्तीत जास्त 1 मिनिट वेळ घालवायचा असतो, नाही तर स्किप करायचं असतं. प्रश्न काय? खालील अंकमालिकेतून वेगळी संख्या निवडा. वेगळी, आता लॉजिक काय सर? पहिल्या 2 अंकी संख्याचा वर्ग आहे पुढचा. 14चा वर्ग 196, 11चा वर्ग 121, 13चा वर्ग 169 येतो. चुकलंय 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 हे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा 12चा वर्ग 144. पहिल्या 2 अंकी संख्येचा वर्ग पुढच्या 3 अंक आहेत. एकदम इझी. पण क्लिक झालं तर लगेच, नाही तर रूमवाला आल्याशिवाय सुधरत नाही. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. म्हणजे ही जी विहीर आहे, ही विहीर, ह्या विहिरीची खोली टोटल हे किती आहे? 21 मीटर. ठीक आहे. गोगलगाय चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली उतरते. म्हणजे पहिला दिवस जर म्हटलं 6 वर 3 खाली, म्हणजे पहिल्या दिवसात 3 बरोबर. दुसऱ्या दिवसात पण 3, तिसऱ्या दिवसात पण 3, चौथ्या दिवसात पण 3, 5व्या दिवसामध्ये 12 प्लस किती जाणार? 6, 18. रिटर्न येणार किती? 15. मग 6व्या दिवशी काय होईल बघा. 4थ्या दिवशी 12 झालं होतं, 5व्या दिवशी कमी होऊन 15 आलं. 6व्या दिवशी झालं असं, ह्याला ऍड केलं 6 आणि 21 झालं. एकदा बाहेर गेल्यावर परत आतमध्ये येईल का? नाही. म्हणजे इथं 7चा विषय नाही, इथं आहे 6चा विषय. विहिरीच्या बाहेर येण्यास किती वेळ दिवस लागतील? 6व्या दिवशी होणार. 6वं कसं मित्रांनो? इथं ट्रॅप आहे. पहिल्या दिवशी 6 वर 3 खाली, म्हणजे पहिल्या दिवशी 3 झालं. दुसऱ्या दिवशी परत 6 वर 3 खाली, दुसऱ्या दिवशी पण 6 झालं. तिसऱ्या दिवशी 9, चौथ्या दिवशी 12, 5व्या दिवशी 15 झालं. आता 6व्या दिवशी 6 जाणार पुढे, 15च्या पुढे 6, 21 गेलं ना बाहेर, परत कशाला यायचंय? म्हणून 6व्या दिवशी कार्यक्रम झालाय. ऑप्शन नंबर 2. बरेच जण 7ला टिक करतात. का? पर्याय मी 7 दिले त्यासाठी दिले. हे सगळे ट्रॅप असतात. ट्रॅपमध्ये आता फसा, परीक्षेत नको. बघा पुढचा प्रश्न. उत्तर आकृत्यांतील कोणती घडी उलगडल्यास प्रश्न आकृतीसारखी दिसेल? म्हणजे अशी ह्याच्यातली कोणती घडी उलगडल्यावर दिसेल? आता मधला पाठ इथे बघा, उलगडा वर इकडं तिकडं. ऑप्शन नंबर किती? 2. बघा कसं होईल. इथं घडी घातलेली मी अशा पद्धतीने, हे उलगडलं वरती, हे इकडं परत खाली, अशा पद्धतीने उलगडलं तर तुम्हाला दिसून येईल. असा काहीच काळ येणार नाही बरोबर. हे उलगडल्यानंतर होईल का? पहा, होईल का? कशा पद्धतीने उलगडल्यानंतर होऊ शकतो. आता ही घडी कशी घातली असावी तो महत्वाचा पार्ट आहे. हे असं, हे असं, हे असं, हे असं. मग उलगडा असं, वरती घ्या, खाली घ्या. ऑप्शन नंबर 2. म्हणजे थोडक्यात उलगडल्यानंतर ती आकृती दिसायला पाहिजे. ऑप्शन 2 बरोबर. बघा पुढचा भूमितीचाच पार्ट घेतलेला आहे. रेषीय जोडीतील कोन लिनियर, काय म्हणतात, अँगल्स इन लिनियर पेअर. आकृतीत रेषा L आणि M O बिंदूपाशी छेदतात. L आणि ही रेषा L, ही O, M बरोबर. तर y ची किंमत काय? मित्रांनो ह्या रेषेपाशी तयार झालेल्या दोन्ही कोनांची बेरीज किती असेल? 180. म्हणजे 34 प्लस y बरोबर 180. म्हणजे y बरोबर 180 मायनस 34, y बरोबर 146. ऑप्शन नंबर 4 बरोबर. दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. ऑप्शन 4. रेषीय जोडीतील कोन अँगल्स इन लिनियर पेअर लिहा. बघा पुढचा सोपा प्रश्न ठेवलाय. एक घड्याळात 4:30 झालेली आहेत. किती वाजून? 4:30. घड्याळ आहे, घड्याळ आहे. 4:30 झालेत. चला चला, हे मिनिट काटा, हा तास काटा. 4:30 झालेत बघा. 4:30. तर मिनिट काटा पूर्व, अरे इथं पूर्व, तर साहजिकच इथं येईल उत्तर. मग 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 तास काटा कोणती दिशा दाखवेल? तर ईशान्य. ईशान्य म्हणजेच ऑप्शन नंबर किती? 1. कारण का?
सर पूर्व इथं असते ना, हे खाली आलंय, हे जर खाली आलं हे उत्तर इथं आलं तर हा पाठ इथं येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर किती 1 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न अक्षर मालिकेचाच आहे, एकदम इझी. यांचं जर पाहिलं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आकडा टाकूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. काय आहे बघा, ब्रॉन्झ हा शब्द 160 आहे. ब्रॉन्झ. बी म्हणजे 2, आर म्हणजे किती, आर 18, 2 18, ओ म्हणजे किती 15 प्लस एन म्हणजे किती 14 प्लस झेड म्हणजे 26, ई म्हणजे 5. या सगळ्यांची बेरीज करू. 2 आणि 18 20 होतात, 20 आणि 15 35 होतात, 35 40 होतात, 40 आणि 54 54 आणि हे किती 80 बरोबर की नाही. 80 80 गुणिले 2 दुप्पट आहे बाबा. मग सिल्वरचं काय होईल तर यस म्हणजे काय 19, आय म्हणजे काय 9, एल म्हणजे काय 12 बरोबर की नाही. व्ही म्हणजे काय 22, ई म्हणजे 5, आर म्हणजे 18, करा 20. 18 आणि 20 18 आणि 22 किती झाले 40, 45 45 आणि 12 57 57 9 57 9 66 66 आणि 19 85 85 गुणिले 2 170. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. अक्षरमाला अंक बघायचं, एकदम इझी. बघा पुढचा एकदम दिशाज्ञानचा सोपा प्रश्न घेतला होता. रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर, रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर जातो, उजवीकडे 3 किलोमीटर जातो. नंतर उजवीकडे वळून परत उजवीकडे म्हणजे इकडे उजवीकडे वळून 2 किलोमीटर जातो. हे बघा 2. तर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे तर आग्नेयेला आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न बैठक व्यवस्थेचा प्रश्न होता. रेल्वेमध्ये ए बी सी डी ई एफ प्रवास करत हे प्रवास करत आहे 6 लोक आहेत. ए हा खिडकीजवळ बसलेला असून ए च्या उजव्या बाजूला बी आहे. खिडकी म्हणजे खिडकी इकडे एंड, ए च्या उजव्या बाजूला कोण आहे बी म्हणजे इकडे कोणीतरी राहिला असेल, हा एंड आहे थोडक्यात बरोबर की नाही. उजव्या बाजूला बसले म्हणजे डावीकडे खिडकी आहे. बर बी च्या समोर ई आहे, बी च्या समोर ई आहे, इथं कोणीतरी इथं कोणीतरी. एफ आणि ई, एफ हा ई च्या डाव्या बाजूला आहे, ईचं तोंड इकडे असणार डाव्या बाजूला म्हणजे एफ. ए बी सी एका रांगेत बसलेले नाही, ए बी सी रांगेने मग सी आला, इथं आला डी. करेक्ट झालं. तर ए आणि ई परस्पर जागा बदलली, ए आणि ई ची इथं आला ए, इथं आला ई. त्याचप्रमाणे डी आणि सी ची इथं आला डी, इथं आला सी. तर काय विचारलंय तर ए च्या डाव्या बाजूला कोण, ए च्या डाव्या बाजूला कोण एफ. ऑप्शन नंबर 4. कारण यांची तोंड इकडं यांची तोंड इकडं असणार. खिडक्या लक्षात येते ना रेल्वे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. ऑप्शन 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न मिसिंग टर्म. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. लॉजिक क्लिक झाले का बघा पटकन. ह्या दोघांची बेरीज करा, येते 70 गुणिले 2 करा 140. ह्या दोघांची बेरीज 60, 60 गुणिले 2 120. ह्या दोघांची बेरीज किती येते तर यांची येते 60, 60 गुणिले 2 120च येणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ह्या दोघांची बेरीज त्याची दुप्पट मध्ये करायची. ऑप्शन 3 एकदम इझी. बघा पुढचा अतिशय सोपा प्रश्न वेन आकृतीचा ठेवला होता. मित्रांनो आकृती खूप कॉम्प्लिकेटेड. कचोरी आहे, समोसा आहे, बटाटे वडा आहे, पावभाजी. प्रश्न काय विचारलाय ह्या आकृतीतील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने आहेत. सगळ्यांच्या कॉमन येणारा पार्ट काय. त्रिकोणामध्ये पण यायला पाहिजे, वर्तुळामध्ये पण यायला पाहिजे, षटकोनामध्ये पण यायला पाहिजे, चौकोनामध्ये पण यायला पाहिजे. असा कोण आहे ए. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. अशा तऱ्हेने सगळ्या बूस्टर टेस्ट सिरीज 4.0
त्याचा पेपर क्रमांक 2 आपण सॉल्व केलाय मित्रांनो। तुम्हाला सगळ्यांना पुढचे बूस्टर टेस्ट सिरीज सोडवायचीच आहे, सोडवायचीच आहे। टेलिग्रामला दररोज 12 वाजता पडेल किंवा आपल्या ॲप संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 बघा। ती बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 मिळून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर मिळत राहतील दररोज। त्याचं एक्सप्लेनेशन सगळं आपल्या ॲपवर मिळणार आहे। यूट्यूबवर पहिल्या 3च टेस्ट आहे, लक्षात ठेवा, बाकी सगळ्या तिथं मिळणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी जे पुण्यात आहेत विद्यार्थी मित्र, त्यांना दुपारी 2ची बॅच फुल झाली, 2ची बॅच पोरं येऊन अकॅडमीवर सोडवतात। त्यांचा पेपर सगळा प्रिंट आणून मी ठेवतो, पुढे टायमिंग लावतो आणि सोडवायला लावतो। जे महाराष्ट्रातल्या वेगळ्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी आहेत, जर तुम्ही एकत्र येऊ शकत असाल तर 100% एकत्र या, तुम्ही टायमिंग लावा, कारण टायमिंग लावल्यामुळं जी मनात असणारी भीती तुमची मरणार आणि सगळे एकत्र असल्यामुळं शेजारच्या विद्यार्थी मित्राबरोबर जेव्हा आपण सोडवतो तेव्हा कस लागत असतो। एकटा क्युबिकलमध्ये सोडवल्यामुळं तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये सोडवताय आणि ते एवढं आउटपुट देणार नाहीये, कारण स्वतः एकटा मनाचा राजा असतो। मग किती वेळ जाईन, काय जाईन, प्रेशर येत नाही। मग इथं प्रेशर हँडल करायला शिका, परीक्षेत प्रेशर येत नाही। इथं निवांत राहिले, परीक्षेमध्ये प्रेशर येतो। त्यामुळं पुण्यात जर असाल तर ऑफलाईनला विचारा, आपल्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, कोणती बॅच चालू आहे का, त्या बॅचला येऊन अटॅच व्हा। एकदम नाममात्र शुल्क आहे मित्रांनो। लाईव्हवाल्या पोरांना ऑनलाईनवाल्या फक्त 110 आहे, ऑफलाईनला सगळ्या प्रिंटेड खर्चासकट 199 आहे। या फायदा घ्या, दररोज पेपर सोडवा। लक्षात ठेवा, तुमची सर 110 पण आणि 199 पण मला सोडवायची माझी आर्थिक अडचण नाही, एकतर एवढं कमी अडचण येत नाही, पण नसेल फक्त पेपर सोडवा। ते टेलिग्रामला फ्री सगळ्यांना आहे। लक्षात ठेवा, आपल्या चुका आपल्याला कळल्या गेल्या पाहिजे। व्हिडिओ एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आपल्याला आपले पॉईंट सांगणारा कोणीतरी आहे, फायदा घ्या, पुढे जा, एवढंच मी सांगेल। लक्षात ठेवा, काही अडचण आले आपल्या अकॅडमीचे नंबर आहे, त्याच्यावर कॉल करायचं। बूस्टर टेस्ट सिरीज 4.0 हे 15 झाले की पुढे 4-5 दिवस ब्रेक देणार, परत 5.0, परत 4-5 त्या 15 झाल्या पुन्हा 6.0, पुन्हा ब्रेक देणार 7.0, असे टोटल 60 पेपर डोळ्यासमोर माझ्या आहे। बघू किती इम्प्लिमेंट होत आहेत, मी थकतोय का तुम्ही थकतोय हे पाहायचं आपल्याला। दोघांपैकी थकतंय कोण पाहूया। रिझल्ट येत तोपर्यंत थांबायचं नाही, 9 तारखेपर्यंत मला कोणताही खंड नाही पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना बाबा गणित बुद्धिमत्तामध्ये अडचणी सर आतापर्यंत क्लास नाही केला किंवा काय नाही केलेला, सर डायरेक्ट बूस्टरवर सोडू का सर, बूस्टर सोडवताना नॉलेजच नाही सर, आडतच नाही, पोहऱ्यात येणार कुठून, ते विद्यार्थी मित्र बेसिक फाउंडेशन बॅच जी आपल्या ॲपवरतीच आहे, हायब्रिड 19 नंबरची जॉईन करून काम करून घ्या। या वर्षी तुम्हाला माहिती आहे जाहिरात मोठी आहे, सब रजिस्टर पद येतंय, PSIचे ॲड होत आहेत, STI चांगलं पद आहे, अजून STI मध्ये ॲड होईल, ASO ॲड होतील, खूप मोठी जाहिरात होईल। आल्यानंतर शान होण्यापेक्षा आता शान होऊन विषय पक्का करा। ज्यांचं ऑलरेडी क्लास झालाय, शेवटच्या काळात पॉलिशची गरज आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी 30 दिवसीय स्पेशल बॅचचं नियोजन करतोय। फक्त 30 दिवसामध्ये प्री ओरिएंटेड सगळं होणार, इथं बेसिक पासून होणार, इथं फक्त प्री ओरिएंटेड होणार। त्यामुळे दोन्हींची इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनल अटॅच राहायचं, तिथं मिळून जाईल। जे काय बूस्टरचे पेपर, जे काय अपडेट सगळं आपल्याला टेलिग्राम चॅनलला मिळेल। PYQ बॅच पण अवेलेबल आहे, आपली PYQ बुक मार्केटमध्ये सगळीकडे आहेत। ते PYQ बुक आणि त्याच्या असणारे एक्सप्लेनेशनची सेपरेट बॅच ॲपमध्ये आहे। सगळ्या बाजूनी तयारी केलेली मी, तुम्ही फक्त गाफील राहू नका, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा। सगळं झाले, टेस्ट सोडवायची टेस्ट सोडवा। सर माझं थोडं कच्चं आहे, मला PYQ प्रश्न सुटत नाहीये, बॅच जॉईन करा। PYQ प्रश्न कुठे आहे सर, आतापर्यंत कधीच इतिहासामध्ये PYQ टॉपिक नुसार एकत्र केलेलं पुस्तक नव्हतं, आपलं आहे। ते पुस्तक घ्यायचं, सोडवायचं। तुम्ही कोणत्या कानाकोपऱ्यात तिथं घ्या, तिथं मिळत नसेल तर आपल्या ॲपमध्ये PYQ बुक्स बाय बुक्समध्ये जायचं, पुस्तकं तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे। अशा तऱ्हेने सगळं जे काय आहे ते चालू आहे सिस्टमॅटिक। जो अटॅच होईल त्याला त्याची नौका पार करून देईल, बरोबर राहायचं, जिंकायचं, ठीक आहे। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।